मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत पवारांचे नगरसेवक अजित रावराणे महायुतीच्या गोटात सामील। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। मुंबईमध्ये एका स्वीकृत नगरसेवकासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह। सूत्रांची माहिती, 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेला देण्याची मागणी। सूत्रांची माहिती, सरकार डरपोक, पंतप्रधान खासदारांना घाबरतात। अनेक पंतप्रधानांसमोर अशी आंदोलनं झाली आहेत। संसदेतील कालच्या प्रकारावरून संजय राऊतांची मोदींवर टीका। पंतप्रधान मोदींचं सक्षम नेतृत्व देशाला माहिती आहे, तर मोदी नव्हे तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतच डरपोक। नवनाथ बन यांचा पलटवार। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी चौकशीची शक्यता। अजितदादांच्या प्रवासाच्या नियोजनासंदर्भात चौकशी केली। सूत्रांची माहिती, तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। दादांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। चौफेर टीकेनंतर आता पुणे पालिकेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द। शोककाळात कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं सर्व स्तरातून टीका झाली होती। पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून कार्यक्रम रद्द। तर कोल्हापुरात महापौर पदाची निवड प्रक्रिया सुरू। महायुतीकडून रूपा राणी निकम या रिंगणात, तर काँग्रेसकडून सचिन शेंडे महापौर निवडणुकीच्या रिंगणात। तर नाशिकमध्ये भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी विराजमान। आडकेंची महापौरपदी बिनविरोध निवड, तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी। नारायण राणे मानहानी प्रकरणामध्ये संजय राऊतांची साक्ष नोंदवली जाणार। माझगाव कोर्टात उद्या राऊतांची साक्ष नोंदवली जाणार। तर हॉटेल वीट्स लिलाव प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार। राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती। जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये केलेल्या नियुक्त्या थांबवल्या। अंतर्गत गोंधळामुळे 24 तासात या नियुक्त्या थांबवण्यात आल्याची माहिती। यवतमाळमध्ये जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। नुकसान, कर्जाचा बोजा आणि भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल। गेल्या खरीपात अतिवृष्टीनं 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा। सरकारकडून मदत आणि उपाययोजनांची आता अपेक्षा। पंतप्रधान मोदींची परीक्षा पे चर्चा। हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्कवर लक्ष द्या। मोदींकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना कानमंत्र। पंजाबच्या जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या। आरोपींनी लकी ओबेरॉय यांच्यावर 10 गोळ्या झाडल्या। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, तपासही सुरू। कॅब आणि रिक्षा चालकांचा उद्या देशव्यापी बंद। ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक। राज्यभरात 11 लाख, तर मुंबईमध्ये महानगरात 6 लाख ॲप आधारित रिक्षांची प्रवासी सेवा कोलमडणार। तर अमेरिकेच्या भूमिकेचा क्रिप्टो बाजाराला धक्का। बिटकॉइन कोसळला। एकाच दिवसात 8% घसरण, तर वर्षभरात 20% घसरण। महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय। दिल्लीला पराभूत करत आरसीबीनं दुसरं जेतेपद पटकावलं। फायनलमध्ये आरसीबीचा 6 गडी राखून विजय।